नमस्कार मित्रांनो, 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्ह्याची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, ज्यामध्ये 2015 मध्ये परीक्षा झाली होती झेडपीची आरोग्य शोध पदासाठी। त्यामध्ये एकूण जे काही तांत्रिक प्रश्न विचारले होते 40, त्या तांत्रिक प्रश्नाचे या ठिकाणी आपण विश्लेषण करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशा स्वरूपाचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघावयास मिळतील। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, पहिला प्रश्न, व्हिटॅमिन बी चे आविष्कार कोण आहेत? तर व्हिटॅमिन बी चा आविष्कार कोण केला, म्हणजे व्हिटॅमिन बी चा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, व्हिटॅमिन बी चे आविष्कार कोणी केला? तर मॅकमिलन या शास्त्रज्ञाने व्हिटॅमिन बी चा आविष्कार केलेला आहे। या ठिकाणी ए बी पाहिजे होतं, पहा या ठिकाणी ए बी पाहिजे होतं, कारण की पहा कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने ए बी आणि ओ या रक्तगटाचा शोध लावला, तर मॅकमिलन या शास्त्रज्ञाने ए बी या रक्तगटाचा शोध लावला। म्हणजे या ठिकाणी पहा ए आणि बी, म्हणजे व्हिटॅमिन ए आणि बी याचा शोध कोण लावला असा प्रश्न पाहिजे होता, परंतु या ठिकाणी फक्त बी लिहिलेलं आहे, त्यामुळे प्रश्न थोडा रॉंग आहे। तर या ठिकाणी पहा ए बी, म्हणजे व्हिटॅमिन ए बी या रक्तगटाचा शोध कोण लावला? तर मॅकमिलन या शास्त्रज्ञाने व्हिटॅमिन ए बी या रक्तगटाचा शोध लावलेला आहे। बाकीच्या व्हिटॅमिनचा जो शोध लावला तो कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, पेसमेकर संबंधित आहे, तर पेसमेकर कशाशी संबंधित? तर विद्यार्थी मित्रांनो, पेसमेकर हे हृदयाची स्पंदने याच्याशी संबंधित आहे, म्हणजे पहा हृदयाशी संबंधित पेसमेकर हे आहे। पुढचा प्रश्न पहा, हिमोफिलिया रोगाचा वाहक करियर काय? तर हिमोफिलिया रोगाचा वाहक आहे तो आहे काय? मात्र स्त्री फक्त हिमोफिलिया रोगाचा कॅरियर आहे। म्हणजे हिमोफिलिया म्हणजे काय? तर हिमोफिलियामध्ये माणसाचं रक्त गोठत नाही, तर स्त्री याचं वहन करते, मात्र फक्त हा पुरुषांनाच होतो, लक्षात ठेवा, फक्त मात्र पुरुषांनाच हा रोग होत असतो। पुढचा प्रश्न पहा, गन पॉवर म्हणजे गन पावडरचा शोध कोणी लावला? तर पहा गन पावडरचा शोध कोणी लावला? तर रॉजर बेकर या शास्त्रज्ञाने गन पावडरचा शोध लावला। कोण? रॉजर बेकर या शास्त्रज्ञाने गन पावडरचा शोध लावलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, Na3CO3 ला काय म्हणतात? तर पहा Na3CO3 ला सोडियम कार्बोनेट असे म्हणतात, त्याला काय म्हणतात? सोडियम कार्बोनेट असे म्हणतात। सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? आपला जो धुण्याचा सोडा आहे त्याला सोडियम कार्बोनेट असे म्हणतात, आणि खाण्याचा सोड्याला काय म्हणतात? तर खाण्याच्या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, आणि धुण्याचा सोडा काय म्हणतात? सोडियम कार्बोनेट धुण्याच्या सोड्याला असे म्हणतात, आणि त्याला Na3CO3 ही त्याची संज्ञा आहे। पुढचा प्रश्न पहा, पितळेमध्ये सम्मिलित असते, तर पितळेमध्ये काय? पितळ हा एक मिश्र धातू आहे, तर पितळेमध्ये कोणते सम्मिलित असते? पहा Cu आणि Zn हे सम्मिलित असतात, म्हणजे पितळ आणि जस्त यापासून पितळ बनत असतं। कसं? तांबे आणि जस्त यापासून पितळ बनत असतं, तांबे आणि जस्त यापासून पितळ बनत असतं, म्हणजे Cu आणि Zn याचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न पहा, जीवविज्ञान शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला? तर जीवविज्ञान या शब्दाचा वापर सर्वप्रथम लॅमार्क आणि स्ट्रॉविरस या शास्त्रज्ञाने केला। कोण? जीवविज्ञान म्हणजे बायोलॉजीचा सर्वप्रथम या शब्दाचा वापर कोणी केला? तर लॅमार्क आणि ट्रेव्हिरेसन या शास्त्रज्ञांनी केलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, कवक म्हणजे फंगीची कोशिका भीती कोणत्या पदार्थाची निर्मिती असते? तर पहा कवकची कोशिका भीती कोणत्या पदार्थाची निर्मिती असते? तर ती कायटिनची असते। कशाची असते? कायटिनची असते, म्हणजे ऑप्शन नंबर 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। कोशिका सिद्धांताचे प्रतिपादन कोणी केले? तर कोशिका सिद्धांताचे प्रतिपादन केले श्लाइड व श्वान या शास्त्रज्ञाने कोशिकेचे सिद्धांताचे प्रतिपादन केले श्लाइड व श्वान या शास्त्रज्ञाने केलेले आहे। पुढचा प्रश्न पहा, 10 नंबरचा, आरोग्य केंद्रावर टाकाऊ पदार्थासाठी पिवळी पिशवी कशासाठी वापरतात? तर आरोग्य केंद्रावर टाकाऊ पदार्थासाठी पिवळी पिशवी मानवी अवयवाच्या टाकाऊ पदार्थासाठी वापरते। कशाच्या? पिवळी पिशवी मानवाचे जे अवयव असते त्याच्यासाठी वापरली जाते। पुढचा प्रश्न पहा, जीवधारीचे लक्षण समोर दिसतात त्यांना काय म्हणतात? पहा जीवनधारीचे लक्षण समोर दिसतात त्याला काय म्हणतात? तर त्याला फिनोटाइप, त्याला काय म्हणतात? फिनोटाइप असे म्हणतात। ऑप्शन नंबर 1 आहे या प्रश्नाचं उत्तर। 12 नंबरचा प्रश्न पहा, कुत्र्यामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर कुत्र्यामध्ये एकूण 78 गुणसूत्रे असतात। कुत्र्यामध्ये किती? 78 गुणसूत्रे, मानवामध्ये 46 गुणसूत्रे, आणि गोवंश म्हणजे गायीमध्ये एकूण 60 गुणसूत्रे असतात। IMP क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पहा, कुत्र्यामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर कुत्र्यामध्ये एकूण 78 गुणसूत्रे असतात। पुढचा प्रश्न पहा, आस्थमा म्हणजे काय? दमा, आस्थमा कोणते फंगी कवकामुळे होतं? तर आस्थमा कोणत्या कवकामुळे होतं? तर पहा आस्थमा हा
फ्युमिगेट्स म्हणजे काय होतं, एस्पिर्जिस फ्युमिगेट्स यामुळे अस्थमा हा रोग होत असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, एथलीट फूट कोणत्या कारणामुळे होतात. पहा, एथलीट फूट कोणत्या कारणामुळे होतात, तर एथलीट फूट हे टेनिया पेटिस यामुळे होतात. टेनिया पेटिस यामुळे एथलीट पेट होत असतात. पुढचा प्रश्न पहा, मिनीमाटा रोग कोणत्या कारणामुळे होतो, तर मिनीमाटा रोग हा पारायुक्त पाण्यामुळे होतो. कशामुळे होतो, तर पारायुक्त पाण्यामुळे मिनीमाटा हा रोग होतो. IMP क्वेश्चन आहे. मिनीमाटा हा रोग कशामुळे होतो, तर पारायुक्त पाण्यामुळे मिनीमाटा हा रोग होतो. IMP क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न पहा, RBCS चे निर्मिती कोठे होते. RBCS ची निर्मिती कोठे होते, बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जेमध्ये RBC ची निर्मिती होते. म्हणजे रेड ब्रो कार्पोस म्हणजे काय, लाल रक्तपेशी याची निर्मिती कोठे होते, तर बोन मॅरोमध्ये म्हणजे अस्थिमज्जेमध्ये होते. आणि याचा जीवनकाळ काय, 120 दिवसाचा जीवनकाळ आहे लाल रक्तपेशीचा. पुढचा प्रश्न पहा, ग्लोबिन काय आहे, तर ग्लोबिन काय आहे, तर मित्रांनो ग्लोबिन हे लोह मिश्रित प्रोटीन आहे. ग्लोबिन काय आहे, तर लोह मिश्रित प्रोटीन आहे. आणि लोहाच्या अभावामुळे आपल्याला लोहामुळे आपल्या रक्ताला लाल रंग प्राप्त होत असतो. पुढचा प्रश्न पहा, RBC म्हणजे लाल रक्तपेशीची संख्या मापक यंत्राला काय म्हणतात, तर पहा RBC म्हणजे लाल रक्तपेशीची काही संख्या मापक त्या यंत्राला काय म्हणतात, त्याला हिमोसायटोमीटर असे त्याला काय म्हणतात, हिमोसायटोमीटर असे म्हणतात. IMP क्वेश्चन काय, हिमोसायटोमीटर असे त्याला म्हणतात. IMP क्वेश्चन आहे. हिमोसायटोमीटर हे लाल रक्तपेशीची काही संख्या मापण्याचं यंत्र आहे, त्याला हिमोसायटोमीटर असे म्हणतात. आणि 1 घन मिलीमीटर रक्तामध्ये पहा 45 लाख ते 50 लाख ह्या लाल रक्तपेशी असतात. किती, 45 लाख ते 50 लाख. पहा ज्यावेळेस रक्त चेक केलं जातं त्यावेळेस पहा 45 आणि 50 लाखच्या दरम्यान आपल्या लाल रक्तपेशी असल्या पाहिजे. त्या कशामध्ये मोजतात, हिमोसायटोमीटरमध्ये हे लाल रक्तपेशी मोजल्या जातात. पुढचा प्रश्न पहा, आकार आणि संरचनेमध्ये अमिबा रिकाम जागासोबत साम्य ठेवणारे रक्त कण कोणते, तर पहा अमिबा म्हणजे पहा लाल रक्त आपल्या काय जे तांबड्या ज्या काय WBC म्हणजे काय पांढऱ्या रक्तपेशी, तर पांढऱ्या रक्तपेशी ह्या अमिबासारख्या आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे अमिबा आपला आकार बदलू शकतो त्याचप्रमाणे आपल्या पांढऱ्या पेशी ह्या आकार बदलतात. आणि पांढऱ्या पेशीला शरीराचे सैनिक असे म्हणतात. आणि याची जो जीवनकाळ आहे ते 2 ते 3 दिवसाचा जीवनकाळ आहे. पांढऱ्या पेशीला शरीराचे सैनिक असे म्हणतात. आणि पांढऱ्या पेशी या अमिबा सदृश म्हणजे अमिबासारख्या आपल्या आकार बदलू शकतात, तशा तांबड्या पेशी बदलू शकत नाहीत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, आणि पांढऱ्या पेशीमध्ये केंद्रक असते मात्र लाल रक्तपेशीमध्ये केंद्रक नसते मानवाच्या. पुढचा प्रश्न पहा, डेंग्यू ज्वर फीवर म्हणजे काय, ताप पहा मच्छर डासामुळे होतो. या रोगामध्ये मानवी शरीरातील कोणते घटक कमी होतात, तर पहा यामध्ये प्लेटलेट्स कमी होतात. आणि प्लेटलेट्स पहा कशामुळे कमी होतात, डेंग्यू आणि पहा डासामुळे. म्हणजे काय, डेंग्यू ज्वर म्हणजे काय, जो डेंग्यू ताप येते त्या रोगामध्ये आपल्या प्लेटलेट्स कमी होतात. काय, प्लेटलेट्स कमी होतात. म्हणजे ज्यावेळेस आपलं कुठं जखम जर झाली किंवा जर रक्तस्राव जर झाला तर त्या ठिकाणी रक्तस्राव त्यामध्ये थांबू शकत नाही. म्हणजे प्लेटलेट्सचं महत्त्वाचं कार्य काय, तर आपला जो काही रक्त आहे तो रक्तस्राव बंद करणे किंवा रक्ताला गोठण करण्याचं कार्य प्लेटलेट्स करत असतात. पुढचा प्रश्न पहा, क्लोटिंग ऑफ ब्लडमध्ये मुख्य भूमिका कोणाची असते, तर क्लोटिंग ऑफ ब्लडमध्ये मुख्य भूमिका व्हिटॅमिन के ची असते. व्हिटॅमिन के क्लोटिंग म्हणजे काय, रक्त गोठण्यासाठी. म्हणजे रक्त गोठण्यासाठी प्लेटलेट्स आणि व्हिटॅमिन के हे महत्त्वाचे असते. क्लोटिंग ब्लड म्हणजे काय, रक्त गोठणे, इंग्लिश शब्द आहे पहा. क्लोटिंग ब्लड म्हणजे रक्त गोठण्यासाठी महत्त्वाची भूमिका ही व्हिटॅमिन के ची असते. आणि पहा ज्यावेळेस लहान बाळ जन्मतं त्यावेळेस व्हिटॅमिन के ची त्यामुळे अभाव असतो, व्हिटॅमिन केचा त्यामध्ये अभाव असतो. पहा RH फॅक्टर काय आहे, तर RH फॅक्टर हा अँटीजिन आहे. RH फॅक्टर काय आहे, तर मित्रांनो RH फॅक्टर हा अँटीजिन आहे. RH फॅक्टर काय आहे, तर RH फॅक्टर हा अँटीजिन आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रोटीन आणि पेस्टोनला पॉलीपेस्टाइस्ट आणि ॲमिनो आम्लामध्ये परिवर्तित करतात. तर पहा प्रोटीन आणि पेटोनला पॉलीपेटाइस्ट आणि ॲमिनो आम्लामध्ये परावर्तित करतात. तर पहा 23 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर पहा, ऑप्शन नंबर 4 म्हणजे ट्रिप्सिन. म्हणजे काय, ट्रिप्सिन हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न फायब्रोनोजिनचे उत्पादन कोण होते म्हणजे कोठे होते. फायब्रोनोजिनचे उत्पादन कोठे होते, तर पहा लिव्हरमध्ये फायब्रोनोजिनचे उत्पादन होते. फायब्रोनोजिनचे उत्पादन कोण होते किंवा कोठे होते, इथं कोठे पाहिजे होतं, पेंटिंग मिस्टेक आहे. तर पहा फायब्रोनोजिनचे उत्पादन कोठे होते, तर लिव्हर म्हणजेच काय आपल्या यकृतामध्ये होते. आणि यकृताचा अभ्यास हिपॅटॉलॉजीमध्ये केला जातो. आणि यकृताचा आकार हा इंग्रजी जे अक्षरासारखा आहे. पुढचा प्रश्न पहा, मानवाच्या डोक्यात एकूण किती हाडे असतात, तर मानवाच्या डोक्यामध्ये एकूण किती हाडे असतात, तर मानवाच्या डोक्यामध्ये एकूण 24 हाडे असतात. किती, एकूण
24 हाडे मानवाच्या डोक्यामध्ये असतात आणि आपल्या चेहऱ्यामध्ये एकूण 14 हाडे असतात. आपल्या चेहऱ्यामध्ये एकूण किती? 14 हाडे असतात, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. STH हार्मोन आधिक्यामुळे होणारा रोग. पहा, STH हार्मोन्समुळे आधिक्यामुळे होणारा रोग कोणता आहे? तर पहा, गॅनिस्टिझम. गॅनिस्टिझम म्हणजे ऑप्शन नंबर 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. STH हार्मोन्समुळे कोणता रोग होतो? तर गॅनिस्टिझम हा रोग होत असतो. पुढचा प्रश्न पहा. रिलॅक्सिन हार्मोनचे कार्य काय? तर रिलॅक्सिन हार्मोनचे कार्य पहा, युटरिन सर्व्हिक्स म्हणजे पहा रिलॅक्सिन पहा ज्यावेळेस म्हणजे एखादी माता आहे ती ज्यावेळेस डिलिव्हरी होत असते त्यावेळेस हे रिलॅक्सिन नावाचं स्रावत असतो. त्यावेळेस तिला काय होतं? ज्यावेळेस बाळ म्हणजे बाहेर येण्यास मदत होत असते ते रिलॅक्सिनमुळे होत असते. पुढचा प्रश्न पहा. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं मिळून काय होतं? तर सुक्रोज कशाचा मिळतो? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोजचा मिळून सुक्रोज बनत असतो. पहा, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा मिळून काय होतं? तर सुक्रोज होत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. 29 नंबरचा प्रश्न पहा. प्रोटीनचे निर्माण किती ॲमिनो आम्ल ॲसिडमुळे होतात? पहा, प्रोटीनचे निर्माण किती ॲमिनो आम्ल ॲसिडमुळे होतात? तर पहा, ऑप्शन नंबर 4 20 ॲमिनो आम्लपासून एक प्रोटीन बनत असतं. पुढचा प्रश्न पहा. व्हिटॅमिन ईचे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन ईचे रासायनिक नाव टोकोफेरॉल आहे. व्हिटॅमिन ईचे रासायनिक नाव टोकोफेरॉल आहे आणि व्हिटॅमिन ईच्या अभावामुळे वांझपणा हा रोग होत असतो. पुढचा प्रश्न पहा. व्हिटॅमिन केची कमी कशी ओळखतात? व्हिटॅमिन केची कमी कशी ओळखतात? पहा, रक्त पक्के बनत नाही म्हणजे रक्त गोठत नाही ते व्हिटॅमिन केची म्हणजे आपलं जर रक्त गोठत जर नसेल तर याला काय म्हणतात? व्हिटॅमिन केची कमतरता आहे असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न पहा. अँटीअमोबिया झिनेव्हिग्ज प्रोटोझोआ मुळे होणारा रोग कोणता? पहा, अँटीअमोजिया झिनेव्हिग्ज प्रोटोझोआमुळे होणारा रोग कोणता? तर पहा, ऑप्शन कुठले आहेत आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा, ऑप्शन नंबर पायरिया. पहा, पायरियामुळे हा रोग होत असतो. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय पोषण योग अनुसंधान संस्था कोठे स्थित आहे? तर राष्ट्रीय पोषण योग अनुसंधान संस्था ही हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न पहा. BCG लस कधी दिली जाते? तर BCG लस ही बाळाला जन्मल्यानंतर लगेच दिली जाते. पुढचा प्रश्न पहा. NRHM अंतर्गत कोणते समाविष्ट नाही? तर NRHM मध्ये कोणते समाविष्ट नाही? तर पहिलं ऑप्शन पहा. आरोग्य सेवेअंतर्गत होणारा एकूण खर्च GDPच्या सध्याच्या 0.9% वरून 2 ते 3% करणं बरोबर आहे. हे बरोबर आहे या ठिकाणी पहा. म्हणजे जे काही NRHM म्हणजे जो काही राष्ट्रीय ग्रामीण राष्ट्रीय आरोग्य अभियान पहा 12 एप्रिल 2005 रोजी राबविण्यात आलेले आहे. तर पहा 12 एप्रिल तारीख लक्षात ठेवा. 12 एप्रिल 2005 मध्ये त्यामध्ये एकूण दरडोई उत्पन्नाच्या आरोग्यावर किती 2 ते 3% खर्च वाढवणे हे या ठिकाणी यामध्ये अशी तरतूद केली म्हणजे ऑप्शन नंबर 1 असणार या ठिकाणी बरोबर. दुसरं पहा. गावनिहाय आरोग्य कृती आराखडा तयार करणे हे सुद्धा बरोबर आहे आणि 3 नंबर पहा. अर्भक मृत्यूदर कमी करणे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर 4 असणार या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयासाठी यासाठी रुपये दिले जातात. पहा, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयासाठी म्हणजे देखभालीसाठी 1 लाख रुपये दिले जातात एका वर्षाला. म्हणजे प्रत्येक रुग्णालयाला देखभालीसाठी म्हणजे कुठं मोडतोड झाली असेल किंवा कुठलं साधनं जे काही रुग्णालयामध्ये जे काही कुठले साधनं आहेत ते आणायची जर असतील त्यासाठी दरवर्षी 1 लाख रुपये दिले जातात त्याच्या दुरुस्तीसाठी. पुढचा प्रश्न पहा. जिल्हा रुग्णालय समिती उपसमिती सुकाणू समितीचा अध्यक्ष कोण असतो? तर पहा, जिल्हा रुग्णालय समिती सुकाणू समितीचा अध्यक्ष कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा सुकाणू समितीचा अध्यक्ष असतो म्हणजे ऑप्शन नंबर 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. नवसंजीवनी योजना महाराष्ट्राचे किती जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली? तर नवसंजीवनी योजना ही महाराष्ट्रामध्ये एकूण 15 जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली. किती? एकूण 15 जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पहा. कोणते विधान असत्य आहे? म्हणजे असत्य विधान म्हणजे चुकीचे विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं. तर BCG म्हणजे जन्मताच BCG अँटी पोलिओ मात्रा देतात बरोबर आहे. 6 आठवडे पूर्ण झाल्यावर ट्रिपल पहिली मात्रा देतात हे सुद्धा बरोबर आहे. 16 ते 24 महिने ट्रिपल बूस्टर पोलिओ बूस्टर देतात हे सुद्धा बरोबर आहे. मात्र ऑप्शन नंबर 4 म्हणजे 5 ते 6 वर्ष धनुर्वात प्रतिबंधक लस देतात हे मात्र या ठिकाणी चूक असणार आहे म्हणजे असत्य विधान आहे. पुढचा प्रश्न पहा. 40 नंबरचा. आशा याला काय म्हणतात? म्हणजे आशाचं पहा आपल्याला लॉंग फॉर्म विचारला आहे तर आशा
ला काय म्हणतात तर अशाला पहा ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट अशाला म्हणतात आणि याची सुरुवात पहा 1977 मध्ये झाली. कधी 1977 मध्ये याची सुरुवात झालेली आहे आणि 1000 लोकसंख्येमध्ये एक आशा वर्कर ही ग्रामीण भागावर कार्य करत असते. तिचे लॉंग फॉर्म काय ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट असा तिचा लॉंग फॉर्म आहे. 41 नंबरचा पहा NRHM अंतर्गत देण्यात येणारा अनटाईड फंड वापरण्याकरिता संयुक्त अकाउंट असण्याचे आवश्यक आहे. तर पहा कोणाचं म्हणजे NRHM म्हणजे पहा राष्ट्रीय आरोग्य जे काय अभियान आहे त्यासाठी संयुक्त अकाउंट जॉईंट केलं जातं. ते अकाउंट कोणाचं असतं तर सरपंच आणि आरोग्य सेविका यांचं असतं. सरपंच आणि आरोग्य सेविका यांचं ते अकाउंट असतं. म्हणजे सरपंच आणि आरोग्य सेविका यांच्या खात्यामध्ये हे काय पैसे जमा होत असतात NRH अंतर्गत. पुढचा प्रश्न पहा 42 नंबरचा प्रश्न पहा साखरेमध्ये कोणते जीवनसत्व नसते तर साखरेमध्ये पहा व्हिटॅमिन नसते. साखरेमध्ये व्हिटॅमिन नसते म्हणजे पहा ग्लुकोज साखरेमध्ये असते, गॅलॅक्टोजन हे सुद्धा असते आणि फ्रुक्टोज हे सुद्धा असते, मात्र व्हिटॅमिन हे साखरेमध्ये नसते. म्हणजे पुढचा प्रश्न पहा आता 43 नंबरचा आपल्या शरीरात साधारणतः किती ॲमिनो आम्लाची गरज असते तर आपल्या शरीरामध्ये एकूण 22 ॲमिनो आम्लाची गरज असते. एकूण किती 22 ॲमिनो आम्लाची आपल्या शरीराला गरज असते. पुढचा प्रश्न पहा 1 ग्रॅम कार्बोदकापासून किती उष्मांक ऊर्जा मिळते तर 1 ग्रॅम कार्बोदकापासून आपल्याला 4 किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते. किती 1 ग्रॅम कार्बोदकापासून आपल्याला 4 किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते आणि 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून आपल्याला 9 किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळत असते. तर अशा प्रकारे आपण जळगाव जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवक पदासाठी जो 2015 मध्ये जो काही पेपर झाला होता त्यामध्ये जे काही तांत्रिक प्रश्न विचारले होते या ठिकाणी 44 ते या ठिकाणी आपण पाहिले. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.